जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संधी. आपण जन्माला आलो त्याच वेळेला फळ सत्य घडतं की ज्या वेळेला आमचे साधू आमच्या जीवनात येतात, आम्हाला चेंज करतात, बदलून टाकतात. आणि ज्या दिवशी आम्ही बदलतो त्या दिवशी आमचा जन्म सफळ झाला असं प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागतो. आणि ते फळ तुम्हा आपल्याला या नरदेहात साधूंची संगत घडल्यानंतर घडतं. अन्यथा फळ भोगणारी भोगत असतात, फळ प्राप्त होत असतं, फळ मात्र मिळत असतं. कारण प्रत्येक कर्माचं फळ प्रत्येक वेळेला आपल्याला मिळत असतं. काही फळ लगेच भेटतात, काही फळ कालांतराने भेटतात आणि काही फळ चिरकालानंतराने भेटतात. सोपी गोष्ट सांगतो, आज गुळाचा खडा तोंडात टाकला की तो किती वर्षानंतर गोड लागतो? लगेच गोड लागतो. गुळाचा खडा तोंडात टाकणं हे कर्म जसं केलं म्हणजे त्याचं फळ लगेच आहे. तुम्ही आपण शेती पेरली आणि त्या शेती पेरल्यानंतर तिचं फळ तुम्हाला किती दिवसात भेटतं? अर्ध्या तासाने. 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 12 महिने, 14 महिने थोड्या कालांतराने भेटतं. तुम्ही आपण आपल्या शेतामध्ये एखादा देशी आंब्याचं झाड लावलं आणि त्या आंब्याला फळ किती दिवसात लागतं? कदाचित तो आंबा आम्हाला खायला भेटत, तो आमच्या नातवाला पंतवाला खायला भेटतो. तद्वत या ठिकाणी सुद्धा तुम्ही आपण जे जे कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचं फळ नक्की झालेलं आहे. आणि त्या फळाच्या मागे जर का तुम्ही आपण बारकावाने पाहिलं तर प्रत्येक कर्मामध्ये माझा परमात्मा साक्षी ठेवून जर का कर्म केलं तर मात्र जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. खरं फळ त्या वेळेला भेटतं, कारण की माझा परमात्मा त्या सगळ्या कर्मांचा साक्षी आहे. मी माझ्या परमात्म्या वाचून कुठलंही कर्म करत नाही. अशा ध्यासाने जीवन जगण्याची जी जीवन कला आहे ती माझे संत मात्र आजही जशीच्या तशी दर्शवतात आणि त्यांच्या दर्शवनाने तुम्हा आपल्याला रस्ता काढायला लागतो अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही सांभाळेल सांगते, तुम्ही सांभाळेल सांगते, तुम्हा आपल्याला भगवान परमात्म्यांचा वसा आपल्या अंतकरणात लावून दिला आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्यांचा वसा आपल्या अंतकरणात लागतो
त्या वेळेला तुम्हा आपल्याला कर्माची जी रीत आहे ती सरळ भावाने करता येते. त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतागुंती राहत नाही, कुठल्याही प्रकारचा काळा बाजार शिल्लक राहत नाही. आणि त्या काळा बाजारापासून माझे संत मात्र तुम्हा आपल्याला मुक्त करतात आणि त्यांच्या त्या दिव्य ज्ञानाने तुम्ही आपण सुद्धा परिपूर्ण कर्मात मात्र परिपूर्ण रीतीने उतरतो आणि सहज तरून जातो. आणि म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं की संतांनी मला मात्र सांभाळून घेतलं. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. भीती संपून जाते आणि चांगल्या वाईटपणाचा जो भाव आहे त्याची मनात कुठल्याही प्रकारची खंत शिल्लक राहत नाही. नाहीतर एखाद्या अज्ञान जीवाला बोला तो लगेच म्हणतो, बारकाईने बोललं तरी तो म्हणतो असं का बोलणार, आणि वाईट भावाने बोललं तरी तो जीव म्हणतो असं का बोलले, खंत तयार होते. पण साधूकडे त्या रीतीचं मात्र समन्वय आहे आणि त्या समन्वयाने साधू सगळ्या प्रकारची भीतीला घालवतो. भीती जर का सर्वात मोठी असेल तर ती कोणती आहे? कोणती भीती? चोरी जाण्याची भीती नाही, भूकंप येण्याची भीती नाही, कुठल्याही प्रकारची भीती माणसाला नाही. मरणासारखी भीती दुसरी माणसाला नाही. सगळ्यात मोठी भीती असेल तर ती प्राणांत येण्याची भीती आहे. माणूस मरायला घाबरतो, दुसरं कशालाही घाबरत नाही. पण साधू महात्मे म्हणतात आम्हाला आमच्या साधूंनी मरणाच्या भीतीतून मुक्त केलं. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मजला केले, मजला केले, मजला केले, मजला केले, मजला केले. असेल तर मग भीती तरी कुठली राहील? कारण मरण, साधू महात्मे म्हणतात मी माझं मरण माझ्या डोळ्यांनी अगोदरच पाहून ठेवलेलं आहे. कारण मला मरण्याची भीती राहिलेली नाही, मी अमर आहे. संत महात्मे म्हणतात अमर आहा खरे की पहा खोटे ते. अमरत्व हे खरं आहे आणि खऱ्या अमरत्वासाठी साधूंनी अट्टहास केला आणि तोच अट्टहास आमच्या पदरी आला. आणि पदरी आलेल्या अट्टहासाने आम्ही काय झालो ते अभंगाचे कृतकृत्य झालो, 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 कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, 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 इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले, तुम्ही सांभाळले, तुम्ही सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, सांभाळले संते, तुम्ही सांभाळले संते, ओ तुम्ही सांभाळले संते.
महात्मे म्हणतात, आम्हाला आमच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यांसारखे महापुरुष प्राप्त झाले आणि ज्यांनी आमच्यावर दया केली, ज्यांच्या दयेने मात्र आम्ही कृतकृत्य झालो. आमच्या मनाची जी काही भावना होती देवाला भेटण्याची, देवाला जाणण्याची, देवाशी ऐक्य करण्याची, ती भावना माझ्या साधूंनी जाणून घेतली आणि ती जाणून मात्र आम्हाला जशीच्या तशी समजून दिली, पटवून दिली, रुजवून दिली आणि त्या भावनेने आम्ही कृतकृत्य झालो. आमच्या मनातली इच्छा ती आम्ही प्राप्त केली आणि तशी इच्छा तुम्हा आपल्याला सुद्धा प्राप्त व्हावी अशी जर का आवर्जून अंतकरणामध्ये भावना असेल तर माझ्या परमात्म्यांचं एकदा भजन करा. तर मनुष्य देहामध्ये त्या ज्ञानाची प्राप्ती करता येते, ते ज्ञान आपलंसं करता येतं. ते ज्ञान आपलंसं झाल्यानंतर साधूंची जी रीत आहे ती अंतकरणामध्ये धारण करता येते. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा अवलोकने भगवंतांनी तो अधिकार तुम्हा आपल्याला दिलेला आहे आणि त्या अधिकाराची तुम्ही आपण जाणीव ठेवली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या रस्त्याने जात असताना त्या रस्त्याने मात्र आपली चुकामुक झाली, रस्ता आपण चुकलो, ज्या ठिकाणी जायचं त्या अचूक जागेवर न जाता दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचलो तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला कोणाला तरी साक्षीत्वाने रस्ता विचारावा लागतो आणि तो रस्ता विचारल्यानंतर जशी मात्र आपली ठराविक जागेवर येऊन पोहोचण्याची तयारी असते तद्वत या ठिकाणी सुद्धा तुम्ही आपण संसार भोगत भोगत आपल्या देवाकडे जाण्याचा रस्ता चुकलेलो आहोत आणि तो चुकलेला रस्ता आपण साधू महात्म्यांना विचारा, ब्रह्मनिष्ठ संतांना विचारा, क्षत्रिय संतांना विचारा आणि जे अनुभव संपन्न महापुरुष आहेत ते आपल्याला अचूक रस्ता दाखवतील आणि तो अचूक रस्ता प्राप्त झाल्यानंतर परिणाम स्वरूप काय होतं तर अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे काय, 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 तुका म्हणे काय,
आता करुणा सके बाळ आता करुणा सके बाळ तुम्ही सामारिले संती तुम्ही सामारिले संती आता करुणा सके बाळ आता करुणा सके बाळ तुम्ही सामारिले संती तुम्ही सामारिले संती बयनी रे सारी कांती बयनी रे सारी कांती बयनी रे सारी कांती तुम्ही